संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांनी सगळ्या आज जी बैठक होती महत्वाची अखंड मराठा समाजाची, सगळ्या लोकांना विचारलं काय करायचं आणि काय नाही. त्यातून एक सगळा चर्चा झाली, सांगोपांग सगळं सविस्तर बोलणं झालं आणि त्यातून 2-3 विषयावरती एकमत झालेलं आहे. दादांनी सगळ्यांनी दादाच्या नेतृत्वावरती पाठिंबा व्यक्त केला आणि आंदोलन निवडणुकीनंतर सुद्धा कायम राहील यासाठी सगळ्यांनी दादाच्या पाठीमागं राहण्याचा शब्द दिलाय. आणि राहिला ह्या इलेक्शनच्या बाबतीत तर जे 3 निर्णय झालेत त्याबद्दल मला सांगावंसं वाटतं की पहिला निर्णय जो आहे, जिथं आपली ताकद आहे तिथं आपण लढणार आहोत आणि जिथं आपलं एससी एसटीच्या वगैरे काही जागा आहेत तिथं कुठलं त्या आपला जो विचाराचा असेल, जो आपल्याला बॉन्डवर लिहून देईल किंवा आपल्या भूमिकेला पाठिंबा देईल त्याला निवडून आणायचं, ही दुसरी भूमिका. आणि अजून एक भूमिका आहे की पाडायची, आता जे आपले विरोधक आहेत किंवा आपल्याला आपल्या विचाराला विरोध करतात, मराठा समाजाच्या ह्याला विरोध करतात, त्याच्याबद्दल सुद्धा कठोर भूमिका दादा घेणार आहेत आणि मराठा समाज सुद्धा घेणार आहे. तर उमेदवाराला आता जिथं द्यायचे तिथं त्या ठिकाणचा सर्वे करणार आहे दादा, सगळी माहिती घेणार आहेत, कुठून निवडून येत आहेत, कुठून आपल्या जागा निवडून येऊ शकतात, त्या जागेवरती उमेदवार देण्यासाठी दादा चाचपणी सुरू करतायत. आणि सगळ्या महाराष्ट्रातून 288 ठिकाणी सध्या फॉर्म जरी भरायचे सांगितले असले दादारी, तरी ज्याचा फॉर्म दादा सांगतील तोच ठेवला जाणार आहे. ज्याला बाकीच्याला काढून घ्या म्हणतील, नाव सांगून त्यांचं नाव काढून घ्यावं लागणार आहे, हे ठरलेलं आहे. त्यामुळे ज्याला कुणाला फॉर्म इच्छुकांना भरायचे ते भरतील, परंतु दादांचा आणि मराठा समाजाचा आदेश अंतिम असेल आणि ज्याचं नाव फायनल होईल त्याचं नाव घोषित करणार आहेत दादा. आणि ज्याला काढून घ्यायचे सांगतील त्या सगळ्याचे काढून एकच सर्वमुखी निर्णय होणार आहे. हे झालं जिथं लढवायच्यात तिथं. आणि आता अनेक ठिकाणी 2-2 उमेदवार सुद्धा कदाचित आपल्याला पाठिंबा देऊ शकतात फक्त आपल्या मतापुरतं. तर त्याचं खरा कोण खोटा कोण खरंच पाठिंबा देतोय, त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे, पुढचं काय, हे सगळं बघून दादा आणि मराठा समाज त्यांच्याही बाबतीत निर्णय घेणार आहे. मला वाटतं हा संतुलित निर्णय. लोकांची तर खूप इच्छा होती फक्त निवडणूकच लढवली पाहिजे, परंतु मराठा समाजाची इमेज कमी नाही झाली पाहिजे, मराठा समाजाच्या प्रतिष्ठेला दाग लागला नाही पाहिजे आणि मराठा समाजाचे जे दबाव आहे तो कमी झाला नाही पाहिजे, या दृष्टीनं दादाने हे 3 निर्णय घेतलेत. आणि मला वाटतं अतिशय समर्पक निर्णय आहेत हे तिन्ही पण, कारण दादाने खूप पुढचं विचार करून, आताच्या परिस्थितीचा विचार करून हे निर्णय घेतलेले आहेत. आणि नक्की तिन्ही निर्णयातून मराठा समाजाचं भलं होणार आहे. तिन्ही या ज्या आज भूमिका घेतली त्याच्यातून मनोजदादाने मराठा समाजाचं कुठंही कमीपणा होईल किंवा समाजाला कुठेही अडचण समाधीन असं होणार नाही अशी भूमिका घेतली असं माझं मत आहे. आणि अतिशय समर्पक भूमिका आजची जी दादाने घेतली ती, आणि जे 2-3 निर्णय घेतले ते सुद्धा खूप अग्रेसिव्ह आहेत आणि त्या तिन्ही निर्णयाचा फायदा समाजालाच होणार आहे. आपली जबाबदारी आता वाढलेली, तुम्ही दादाचे सहकारी आहात, मोठे मोठी घडामोड आज आंतरवली सराटीत घडलेली आहे. या सगळ्या परिस्थितीला कसं सामोरं जाणार आहात आणि यातून आंदोलन मराठा समाजाची एकजूट कशी टिकून ठेवणार? नाही, हे फक्त निवडणुकीपर्यंत निवडणुका लढायच्या पाडायचं किंवा जो कुणाला निवडून आणायचं हे भूमिका आहे. पण त्याच्यानंतर परत पुन्हा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी आंदोलनच करावं लागणार आहे, हे संघर्ष योद्धा मनोजदादांनी सांगितलंय आणि ते खरंय. आणि दादा तिथून पुढे पुन्हा आंदोलन सुरू करणार. त्यावेळेस आपण एकमेकातले गटतट, मन दुखावलेले किंवा कोणी कोणाचा प्रचार केला याच्यामुळं आपल्यात गैरसमज न करता दादांच्या पाठीमागे उभा राहायचं हे सांगितलंय. तोंडावर आलेल्या तेवढे दिवस उमेदवारी जाहीर झाली नाही, पण जसं दादांचे निर्णय झाले आणि कुठंतरी एखाद दुसरा उमेदवार जाहीर करण्याचं धाडस सगळ्याच राजकीय पक्षांनी दाखवलं. याचा अर्थ जरांगे पाटलांची ताकद आणि या ताकदीबद्दल तुम्हाला काय वाटतं? कसा अभिमान व्यक्त करा? खूप मोठी ताकद आहे मराठा समाजाची आणि मनोजदादांची. त्यामुळे तर सगळे पक्ष उमेदवाऱ्या घोषित करत नव्हते, त्यांचं भिजत घोंगडं पडलेलं आहे. एका पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्याचं कळतंय, परंतु मराठवाड्यातले 2-3 जागा आहेत त्यात त्यांनी, आणि बाकी ठिकाणच्या 99 काहीतरी जागा दिल्या, परंतु ते आपला निर्णय झाल्यानंतर जागा निर्णय आलाय त्यांचा. आणि आता बाकीचे निर्णय घेतील, घोषित करतील, परंतु या निवडणुकीमध्ये मराठा समाज, मनोजदादांचा फॅक्टर हेच यशस्वी होणार आहे. आणि एकूणच मराठा समाजाचाच प्रचंड मोठा दबावगट या सगळ्या प्रक्रियेवरती राहणार आहे आणि मराठा समाज जे म्हणेल तेच या महाराष्ट्रात घडणार आहे. समीकरण कसं जुळवणार? सगळ्याच बांधवांना, अगदी ओबीसी बांधव यांना सगळी एकजूट ही एकतेची मोठ कशी बांधणार? दादा त्यासाठी प्रयत्नशील आहेत. ऑलरेडी मराठा, मुस्लिम, दलित, ओबीसीतले आपले सगळे काही घटक आणि आदिवासी
दलित समाज, हे सगळ्या जातीतले लोक, गोरगरीब, वंचित आणि जे सर्वसामान्य आहेत ते प्रचंड ताकदीनं दादाच्या मागे उभा राहतील. आणि त्यासाठी काही समीकरणं जुळवावं लागतात. काही बऱ्याच घडामोडी घडल्यात, काही घडणार आहेत. त्या बाबतीत मी आता बोलणं उचित नाही. त्याबाबत आदरणीय संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि संबंधित समाजाचे आणि संबंधित समूहाचे लोक त्याबद्दल येणाऱ्या काळात बोलतील आणि दादा त्यावरती जाहीर करतील. तो आदरणीय दादांचा आणि समाजाचा अधिकार आहे, सगळ्या नेत्यांचा अधिकार. त्याबद्दल मी बोलणार नाही. परंतु प्रचंड मोठ्या उलथापालथी होतील आणि या सगळ्याच्या शिरोभागी, मध्यभागी आणि त्या सगळ्याचा फोकस जो असेल तो मनोजदादा, मराठा समाज आणि मराठा समाजासोबत असलेले मराठा, मुस्लिम, दलित, आदिवासी सगळ्या जातीतले आपल्या सोबत असणारे 18 पगड जातीतले लोक असतील. आणि नक्की या महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्यासाठी आजचा हा निर्णय दादांनी घेतलाय. तो एक परिवर्तनशील आणि मराठाला नवीन महाराष्ट्राला एक घडवण्यासाठी एक वेगळा, नक्कीच यशस्वी प्रयोग असेल. एकूणच आजच्या निर्णय आणि मराठा समाजाला आता ह्या क्षणापासून कामाला लागण्यासाठी काय आव्हान कराल? दादांनी तर सांगितलंय, आजपासून कामाला लागा. चिन्ह कोणतं असेल 2 तासात तुमच्यापर्यंत पोहोचल. 4 तारखेनंतर, 4 तारखेला फॉर्म काढून घ्यायची तारीख आहे 4 तारीख. 4 पासून सगळं चित्र क्लिअर होईल. तोपर्यंत फॉर्म भरायचे असतील, बाकी छाननी असेल, कोणाचे फॉर्म राहतात, कोणाचे उडतात हे बघायचं असेल आणि त्याच्यानंतर काढून घ्यायचं. तर एकच नाव दादा ठेवणार आहेत आणि बाकी लोक काढून घ्यायचं सांगणार. ही एक प्रक्रिया आहे. आणि बाकी ठिकाणी पाठिंबा कुठं द्यायचा आहे, काय चाचपणी करायची, कुठं निवडून येतात काय, या बाबतीत दादा नाव ते घोषित करणार आहेत. व्यक्तीचं नाव सुद्धा कुठं लढायचं ते दादाच घोषित करतील. जिथं मराठा समाजाचा कोणाला पाठिंबा असेल ते सुद्धा दादाच घोषित करतील. आणि जिथं कोणाला पाडायचंय किंवा ज्याने आपल्याला विरोध केला त्याला विरोध करायचा आहे त्याची भूमिका सुद्धा दादा मराठा समाजाला विचारून आणि आता सगळे अधिकार आज मराठा समाजाने दादालाच दिलेत. आणि हे आंदोलन या निवडणुकीनंतर सुद्धा सुरू करण्यासाठी आणि सगळ्या समाजाने दादाच्या पाठीमागे राहण्यासाठी सुद्धा शब्द दिलाय. आज जो दादांनी निर्णय घेतला, हा निर्णय मनोज दादांनी घोषित केला, पण त्यापूर्वी समाजाचं मत त्यांनी कसं विचारात घेतलं? प्रत्येक बांधवाला विचारलं, सगळ्यांना हात वर करून विचारलं, प्रत्येकाला विचारलं कशा पद्धतीने केलं पाहिजे. 2-4 पर्याय ठेवले आणि एकमुखाने मग लोकांनी, दादांनी, बाकीच्यांनी कुणी बोलण्यापेक्षा काही ठराविक लोक बोलले आणि सगळ्यांनी एकमताने, म्हणजे बहुमताने नाही, एकमताने, एकही माणसाचा विषय नव्हता की दादाच्या निर्णयाला कोणी चॅलेंज केले. एकमताने दादावर विश्वास व्यक्त केला, दादाने घेतलेल्या निर्णयावर विश्वास व्यक्त केला. आणि दादा खरंच मराठा समाजाचं हित पाहतात. मराठा समाजात कुठेही अडचणीत आला नाही पाहिजे, मराठा समाजाचं कुठलंही नुकसान झालं नाही पाहिजे याचा विचार करून दादांनी ही भूमिका घेतली. शेवटचा प्रश्न आहे, मी तुम्हाला राजकीय प्रश्न विचारला नाही, तुमचं सामाजिक व्यक्तिमत्व आहे, तुमची धडपड आहे समाजासाठी, परंतु दादा लढणार आहेत. एक अंदाजे साधारणतः किती विधानसभा मतदारसंघ लढतील किंवा काय वाटतं तुम्हाला की अंदाजे अमुक विधानसभा मतदारसंघात आपण 100% लढू, किंवा जर हा गनिमी कावा असेल तर आपण गोपनीय ठेवलं तरी चालेल? नाही, तो गनिमी कावाच आहे. आज दादाच त्याबद्दल जाहीर करतील. सर्वे करावा लागेल आणि आज सगळ्या स्ट्रॅटर्जी ओपन केल्या तर त्याच्यावर विरोधक काम करून आपल्याला अडचणीत आणण्याची शक्यताही नाकारता येत नाही. आपल्या प्लॅनिंगवरती ते मात करू शकतात म्हणून तो अधिकार सर्वस्वी दादाचा आहे. दादा त्याबद्दल गोपनीयतेने लवकरच जाहीर करतील. गोपनीयता सुद्धा विषय म्हणता येणार नाही, परंतु सगळ्या प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, सगळे समीकरण जुळल्यानंतर दादा स्वतः मीडियाला येऊन सांगतील. आणि नक्की एक सकारात्मक चांगला निर्णय झालेला आहे आणि पुढचेही निर्णय नक्कीच चांगले, समाजाला फायदेशीर, मराठा आणि 18 पगड जातीच्या गोरगरिबाचे, सर्वसामान्यांचे, गरजवंतांचे हित साधणारे पुढचे सुद्धा निर्णय असतील. आणि या महाराष्ट्रात फक्त मनोजदादा जरांगे पाटील, मराठा समाज आणि मराठा समाजासोबत असलेल्या 18 पगड जाती या सगळ्यांचंच एक आदर्श समीकरण असेल. धन्यवाद नाना. या ठिकाणी आपल्या सोबत मनोजदादा जरांगे पाटील यांचे सहकारी गंगाधर नाना काळकुटे पाटील या ठिकाणी होते. नानांनी सांगितले अतिशय समर्पक निर्णय घेतलेला आहे, सगळ्यांना विश्वासात घेऊन, महाराष्ट्रातल्या तमाम मराठा समाजाला विश्वासात घेऊन हा निर्णय घेतलेला आहे आणि या सगळ्या संघर्षाचे साक्षीदार आहेत. त्यांचे खूप खूप धन्यवाद नाना, तुमचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी संजूभाऊ गोडसे, या ठिकाणी आपण संजूभाऊ सोबत. भाऊ, निर्णय झालेला आहे, जे मनात होतं ते घडलं का? जे मनात होतं ते घडलं का? हो, हे फक्त माझ्याच मनात नव्हतं तर सर्व समाज बांधवांच्या मनात देखील हीच भावना होती. आणि काही दिवसापूर्वी एका बैठकीत देखील सर्वांचं मत विचारात घेतलं होतं. असा जागतिक कीर्ती असलेला आमचा नेता असला तरी तो सर्वसामान्य एकदम कोणत्या स्थलातील कार्यकर्त्याचं मत आजमावून घेतात. आणि त्यांनी एका बैठकीत देखील व्यक्तिशः सर्वांचं मत आजमावून घेतलं होतं की तुम्हाला उमेदवार उभा करायचे का पाडायचे. तर त्या बैठकीत देखील अनेकांचं मत तेच आलं होतं. जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी तेच मत व्यक्त केलं की आपण उमेदवार उभे करायला पाहिजे. आज देखील
असा एकमेव नेता आहे की त्यांनी समाजांना विचारूनच निर्णय घेतलेला आहे. समाजाला त्यांनी 2-4 पर्याय समोर ठेवले होते. आपल्याला या निवडणुकीत येणाऱ्या विधानसभेच्या उमेदवार लढायचं का पाडायचं, का कुणाला पाठिंबा द्यायचा, असे 2-4 पर्याय देऊन त्यांनी हात वर करायला लावलं होतं. जवळपास 1 मताने समाज बांधवांनी त्यांना उमेदवार उभे करण्यासाठी साथ दिलेली आहे आणि प्रचंड उत्साह होता समाज बांधवांमध्ये. आणि माझं सुद्धा वैयक्तिक मत तेच होतं की तेरी भूमिकेतून आपल्याला जावं लागेल. काही ठिकाणी जिथं आपण निवडून येऊ शकतो तिथं आपल्याला उमेदवारच उभा करावे लागतील आणि जिथं आपली ताकद जरा कमी आणि आपण निवडून येण्याच्या निर्णायक परिस्थितीत नाही तिथं आपल्याला पाडायची भूमिका घ्यावी लागेल. त्याच प्रकारे आज समाज बांधवाच्या बैठकीत देखील तसाच निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी जिथं निवडून येऊ शकतो तिथं आपण उमेदवारच उभे करायचं ठरलेलं आहे आणि काही ठिकाणी जिथं आपण निवडून येऊ शकत नाही तिथं उमेदवार पाडायचा देखील निर्णय झालेला आहे. आणि ते कोणते मतदारसंघ असतील याची छाननी स्वतः संघर्ष योद्धा म्हणून दादा जरांगे पाटील 2-3 दिवसात करणार आहेत आणि हे गरिबी कायद्याने नंतरच हे कुठं उभे करायचे कुठे पाडायचे त्याचा निर्णय नंतरच घेतला जाणार आहे. आणि अशा प्रकारे जे काही निर्णय घेतात आमचे संघर्ष योद्धा ते समाज बांधवांना विचारूनच घेत आहेत आणि आजच्या समाज बांधवाच्या बैठकीतच हा बहुमताने म्हणण्याऐवजी एकमताने निर्णय झालेला आहे. काय होईल बीड जिल्ह्यात किती उमेदवार देतील? ह्या गरिबी काव्याचा भाग आहे हे नक्कीच मी जाहीर करणार नाही आणि ते स्वतः ह्याचा अभ्यास करून जवळपास त्यांचा अभ्यास झालेलाच आहे. काय वाटतं तरी किती येतील? बीड मध्ये कमीत कमी 3 ते 4 जाग्यावर स्वतःचे म्हणून दादा जरांगे पाटील जो शब्द देतील त्याच्यावर उमेदवार निवडून येऊ शकतात आणि 1 ते 2 ठिकाणीच फक्त आपल्याला पाडायच्या भूमिकेत यावे लागेल. 4 ठिकाणी नक्कीच म्हणून दादा जरांगे पाटलाच्या शब्दाला मान राहील. 4 ठिकाणी 1 शिक्का मतदान होईल आणि 4 ठिकाणी नक्कीच उमेदवार निवडून येतील. मराठा या ठिकाणी आपल्यासोबत इतरही सगळे नागरिक आहेत. दादा कुठून आलाय तुम्ही? काय प्रतिक्रिया? जरांगे पाटलांचा निर्णय झालेला आहे. थोडस या अलीकडमध्ये या थोडस मागे सरका. काय वाटतंय? कसं झालं निर्णय? नमस्कार, मी युवराज मस्ती बीड जिल्ह्यामधून आलेलो आहे. आज या ठिकाणी सर्व समाज बांधवाच्या साक्षीनं आपले संघर्ष योद्धा मनोदादा जरांगे पाटील यांनी एक 10 ते 12 दिवसापासून या राजकीय पक्षांना सळो की फळो जरांगे पाटलाचा निर्णय होतो का नाही होत अशी परिस्थिती त्यांना करून दिली होती. परंतु दादांचा निर्णय होईपर्यंत कुठल्याही पक्षाची यादी या ठिकाणी डिक्लेअर झाली नाही. म्हणून आजचा जो दादांनी निर्णय घेतलाय तो सर्व समाज बांधवांना विचारून आणि समाज बांधवांच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय दादांनी घेतलेला आहे. तिन्ही बाजूचा विचार करून दादांनी समाजाला समजून सांगून की अशा पद्धतीने केलं तर असा प्रकार होणार आहे, अशा पद्धतीचं निवेदन दादांनी समाजाला समजून सांगून समाजाला कुठल्याही पद्धतीने जुलवत न ठेवता प्रत्येक समाजाचं दोन्ही बाजूने विचारलं पाडायचं का लढायचं. त्यावेळेस समाज बांधवांनी हात वरत करून सांगितलं की दादा आता लढल्याशिवाय पर्याय नाही. त्यानंतर पाडायचं म्हणल्यानंतर काही लोकांचे प्रतिक्रिया आल्या. त्यांचं देखील दादांनी त्या ठिकाणी त्यांचं देखील म्हणणं विश्वासात घेऊन दोन्ही बाजूचा विचार करून तिन्ही बाजूचा निर्णय दादांनी केला. त्याबद्दल दादाचं आम्ही सर्वप्रथम बीड जिल्ह्याच्या वतीने स्वागत करतो की लढल्याशिवाय दादा पर्याय नव्हता. कारण की आपल्या समाजाने 1.5 वर्षापासून आपण आरक्षणाची ज्योत तेवत ठेवलेली आहे आणि ती ज्योत कुठंतरी थांबवायची नसावी म्हणून हा निर्णय समाजाला घेणं जरूर होतं की आपण देणारे झालो तरच समाजाचं कुठंतरी काहीतरी होईल. दादाने अनेक प्रश्न सांगितले. नुसता आरक्षणाचाच प्रश्न या महाराष्ट्रात नाही तर अनेक प्रश्न इतर जाती. साधारणतः किती उमेदवार निवडून देणार आहेत दादा आणि किती निवडून? दादांनी जे उमेदवार दिले जातील दादाच्या विचाराचे जेवढे उमेदवार आहेत ते 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत. कारण की दादांनी स्वतःसाठी काही मागितलेलं नाही. या राज्यासाठी दादा मागणार आहेत. म्हणून असं मला या ठिकाणी काही वाटत नाही. सर्व समाजाच्या घटकांना विश्वासात घेऊन दादा हा निर्णय घेणार आहेत आणि जो उमेदवार दादा देणार आहेत तो काय आपल्या विचाराचा नसून तो सर्वांसाठी काम करणारा असेल असं देखील दादाने सांगितलेलं आहे. आपण इथे हे आंदोलन सुरू झाल्या पण 18 पगड जातीच्या लोकांचं काम या ठिकाणी दादा करत आहेत हे देखील आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. म्हणून दादा जो निर्णय घेतील तो इतर समाजाला देखील
पटणारा आहे. आताच तुमच्या समोर एक ॲडव्होकेट आलते, त्यांनी देखील सांगितलं मी बौद्ध समाजाचा आहे. दादा जो निर्णय घेतील तो अतिशय निर्णायक घेतात आणि दादा सर्व समाजाला घेऊन चालतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून माझ्या बाजूला जे सर्वजण आहेत, लढेंगे भी, जीतेंगे भी और पाडेंगे भी, हा तिन्ही उल्लेख दादाने केला आहे. म्हणून मनोजदादाचा निर्णय हा चुकीचा झालेला नाही, सर्व समाज बांधवांना पटणारा निर्णय आहे. काही दळबद्री बुद्धीचे लोक काही येतील, ह्याच्यात उलट सुलट प्रश्न आपल्या लोकांना करतील, परंतु दादाचा निर्णय समाज बांधव नक्कीच एक दिलाने घेतील असं मला या ठिकाणी वाटतं. या ठिकाणी बोललं जात होतं की जरांगे पाटील या ठिकाणी जरांगे पाटलांनी लोकसभेला महाविकास आघाडीला मदत झाली, पण आता जे आरोप करत होते त्यांना एक कानफाडत मारली जरांगे पाटलांनी जोरदार. एक लक्षात घ्या, दादांनी निर्णय लोकसभेला कुणाची पाडायचे आणि कुणाची आणायचे असं कोणाला स्पष्ट सांगितलं नव्हतं. फक्त मुद्दा केलता की दादांनी सांगितलं ज्यांनी आपल्याला विरोध केला त्यांना असं पाडा की त्यांच्या 10-5 पिढ्या उभा राहणार नाही असं वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं. मग मराठा समाजाला गनिमी कावा सांगायची गरज नाही अशा पद्धतीचं वक्तव्य त्या ठिकाणी होतं. जे कोणी काही आरोप करतात ते आरोप त्यांनी सिद्ध करून दाखवावेत असं देखील आमचं त्यांना आव्हान आहे. धन्यवाद. या ठिकाणी काही येवल्याचे बांधव आहेत आपल्यासोबत. दादा या पुढे या थोडंसं या पुढे. काय कसं तुम्ही कुठून आलाय आणि म्हणून दादा जरांगे पाटील यांचा निर्णय तुम्हाला कसा वाटतो? नमस्कार, मी भागवतराव सोनवणे, प्रॉपर येवल्याचा आहे मी. आणि आज जो मनोज दादा जरांगे पाटील यांनी जो निर्णय घेतलेला आहे, तर मनोज दादा नेहमी म्हणायचे की मला राजकारणातलं फारसं कळत नाही, मला राजकारणात पडत नाही, मला राजकारणातलं फारसं कळत नाही. पण आज त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे, हा निर्णय महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही अक्षरशः धोबी पछाड करणारा आहे. अतिशय सुज्ञ असा निर्णय घेतलेला आहे. हा त्यांनी सरसकट संपूर्ण महाराष्ट्रात 288 निवडणूक जागा लढवायचा असा पण निर्णय घेतला नाही. कदाचित त्यामुळे सर्वांची शक्ती विखुरली गेली असती, तर त्यांनी अगदी मोजक्या आणि निवडून येणाऱ्या जागा लढवण्याचा जो निर्णय घेतलाय तो अतिशय रास्त आणि योग्य आहे. याचं महत्वाचं कारण म्हणजे मी स्वतः वैयक्तिक काही सर्वे केले होते आणि त्या सर्वे मधून असं दिसून येत होतं की मराठवाड्यामधल्या 46 जागापैकी कमीत कमी 38 ते 40 जागा या नुसते उमेदवार फॉर्म जरी भरले तरी निवडून येतील अशी विधानसभेला परिस्थिती होती. आता ते ज्या जागा आहेत त्या हमखास निवडून येणार. त्यानंतर दादांनी जो दुसरा निर्णय घेतलेला आहे की आपण ज्या ठिकाणी उमेदवार उभे करू शकणार नाही, म्हणजे SC आणि STच्या ज्या राखीव जागा आहेत त्या राखीव जागांवरती जे उमेदवार उभे असतील ते आपल्या विचाराचे. आणि मला असं वाटतं की आपल्या विचाराचे म्हणजे गेल्या 2 महिन्यापासून आपण बघत असाल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे वंशज आहेत, राजरत्न आंबेडकर साहेब, ते दादांना मनोज दादांच्या उपोषणात प्रत्येक वेळेस येतात, त्यांना मार्गदर्शन करतात, मदत करतात, सल्ला देतात. तर राजरत्न आंबेडकर साहेबांच्या माध्यमातून मला असं वाटतं म्हणजे त्यांच्या माध्यमातून आपण SC आणि STच्या जागावरती जे उमेदवार उभे करू आणि त्यांच्या पारड्यामध्ये जर आपले मराठ्यांचे 100% लाख 1.5 लाख मतं जर पडले तर हमखास दलितांचे मतं मराठ्यांच्या मतावर निवडून येणार आहेत. त्यामुळे दलित आणि मराठा यांचं एकीकरणाचं जे समीकरण आहे या राज्यामध्ये सुरू होणार आहे. तीच गोष्ट आपण काही जागांबाबतीत इतर समाजाच्या बाबतीत सुद्धा करणार आहोत. उदाहरणार्थ मुस्लिम समाजाला पण काही ठिकाणी जर 2-4 जागा दिल्या आणि मुस्लिम समाजाची संपूर्ण मतं जर आपल्या उमेदवाराला जर मिळाली तर एकूण दलित, मुस्लिम आणि मराठा हे समीकरण होऊन राज्यातून ज्यांना आपण म्हणतो सुपडा साफ करायचा होता या महायुतीचा आणि महाआघाडीचा, तर तो नक्कीच यामार्फत होणार आहे. आणि मी जो दादांवरती जो आरोप होत होता की महाविकास आघाडीला फायद्याचा जो निर्णय मागच्या लोकसभेला झाला, मुळात त्यांचं तेव्हा आता भावांनी सांगितलं की तसा त्यांचा काही विषय नव्हता, परंतु अप्रत्यक्षपणे शत्रूला तो फायदा झाला. आता दोन्ही पण जर आपले शत्रू असतील तर दोघांशी लढलं पाहिजे आणि त्याच दृष्टीने तो अतिशय योग्य असा निर्णय घेतलाय. दुसरी चिंता दादांना आंदोलनाचं काय होईल पुढे अशी होती, तर दादांनी समाजाकडून शब्द सोडून घेतलाय की या निवडणुकीनंतर सर्व प्रकारचं राजकारण आपण बंद केलेलं असेल आणि परत आंदोलनाच्या माध्यमातून जे म्हणून सरकार येईल, अगदी दादा जरी मुख्यमंत्री झाले आपण दादांकडे आंदोलन करायला जाऊ आणि त्यांना सांगत दादा आम्हाला मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे. तर अशा पद्धतीने अनेक प्रश्न सुटणारा ही आजची मिटिंग होती. आणि मला वाटतं महाराष्ट्रातले तमाम मराठा बांधव, दलित बांधव, मुस्लिम बांधव सगळे एकत्र येऊन नक्कीच एक परिवर्तन होणार आहे. धन्यवाद सर. या सर या ठिकाणी कुठून आला दादा तुम्ही? माळशिरस, जिल्हा सोलापूर. काय 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 प्रतिक्रिया आहे? निर्णय झालेला आहे. मनोज दादाने जो निर्णय घेतला तो अगदी योग्य आहे आणि महाराष्ट्राला शोभणारा निर्णय आहे. कारण आज जर निर्णय नाही घेतला तर उद्या आपल्याला
पुढे जाता येणार नाही. जो आज घेतला तोच योग्य निर्णय आहे आणि तो पुढील काळासाठी देखील योग्य हा निर्णय ठरणार आहे. त्यामुळं मनोजदादांनी 288 जागा लढवाव्यात. कारण आपली मतं किती आहेत की आपले लोक किती हे आपल्याला त्यातून दिसले. आपण कुणाला पाडायसाठी म्हणून या ठिकाणी उभा करायचे नाही, आपल्याला जिंकण्यासाठी या ठिकाणी आपले उमेदवार उभा करायचेत आणि ते निवडूनही आणायचेत. आणि एक दिलानं सर्व समाज घेऊन आपण या ठिकाणी जर गेलो तर मनोज दादांनी जे आंदोलन उभा केलेलं आहे आरक्षणाचं, ते आरक्षणाचं आंदोलन हे यशस्वी होईल. आणि हे आंदोलन हे भावी पिढीला हे त्याचा फायदा आहे. आज मनोज दादासाठी हे चाललेलं नाही, ते येणाऱ्या पिढीसाठी हे आंदोलन चालू आहे. आणि मग येणाऱ्या पिढीसाठी हे आंदोलन जे आहे ते आपण सर्वांनी आघाडी आणि महायुती दोन्ही बाद होणार का आता आजच्या निर्णयामुळे? नक्कीच माळशिरस मध्ये काय नक्कीच परिवर्तन होईल. कोण आहे माळशिरस? आता बरेच आहेत. मी आता या ठिकाणी आपल्यातून या ठिकाणी माळशिरस हा विधानसभा मतदारसंघ जो आहे हा राखीव मतदारसंघ एससी साठी आहे आणि त्यामुळं तिथं देखील या ठिकाणी फाईट होणारच आहे. पण आपण तिथे या ठिकाणी सक्षम आहे. कारण मी स्वतः एक मुख्याध्यापक, रिटायर मुख्याध्यापक, एप्रिलमध्ये मी रिटायर झालो आणि 30 ते 35 हजार विद्यार्थी आणि पालक यांच्याशी मी जोडले गेलेलो आहे. मी सामाजिक जे माझा समाजसेवेचं व्रत आहे पाणी फाउंडेशन मधून आपण सुरू केलेलं आहे आणि विजय प्रताप विवाह मंच स्थानिक पातळीवर असेल, समाजकार्याचं व्रत हे शालेय जीवनामधून आहे, शाळेत असताना आहे आणि इतरही म्हणजे समाजसेवेचं व्रत आहे आणि हे व्रत समाजापर्यंत नेण्याचं काम या ठिकाणी आपण करतोय, करत राहणार. धन्यवाद. दादा काय कुठून आलाय, कसं असेल सामाजिक समीकरण आणि जरांगे पाटलांना तुम्ही कशी साथ देताय, काय काय होईल आजच्या निर्णयामुळे, काय आतापर्यंतचा अनुभव सांगतो? आजचा जो संघर्ष होता, जरांगे दादा पाटील यांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला सर्वांनाच मान्य आहे. कारण आम्ही गेल्या जेव्हापासून दादा उपोषण करतात तेव्हापासून त्यांच्या उपोषणामध्ये आमच्या गावात इकडे तिकडे सहभागी आहोत. ओबीसी बांधवांची कशी साथ राहणार? ओबीसी मी आहे. जसे छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती जमाती घेऊन हिंदवी स्वराज्य निर्माण केलं होतं, अगदी त्याचप्रमाणे 400 वर्षानंतर आदरणीय संघर्ष होत्या मनोजजी जरांगे दादा पाटील यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन या ठिकाणी ते आरक्षणाचा लढा आम्ही लढत आहोत. आणि या लढ्याचा आज तो त्यांनी जो गनिमी कायद्याने उमेदवार कोण देणार, कशी उभा करणार, एससीच्या ठिकाणी जागा न देता त्या ठिकाणी आपल्याला ज्यांनी सळलं, आपल्याला ज्यांनी त्रास दिला त्यांना पाडायचं आणि आपले माणसं निवडून आणायचे. आता किती आणायचे, काय आणायचे दादा ठरवणार आहेत. आमचं म्हणणं असे दादा म्हणतील तसं, जे ज्यांना आणायचं त्यांना आणणार आणि ज्यांना पाडायचं म्हणले त्यांना पाडणार. हा आमचा. तुम्ही कोणत्या मतदारसंघातून? आम्ही केज मतदारसंघातून येतात. काय होईल? केज मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार आहे. त्या ठिकाणी भाजपचा उमेदवार कंप्लीट 1 लाख मतानं यावेळेस पडेल आणि आपला उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल, जो बी असेल तो. कारण त्या उमेदवाराने या भाजपवाल्यांनी इतका त्रास दिला. आपले घोंगडी बैठकीचे बॅनर होते ते बॅनर सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी पाडले. परळीने केज मध्ये लावलेले बॅनर होते अंबाजोगाई शहरामधले, तर 2 ठिकाणचे बॅनर या भाजपच्या लोकांनी फाडले. त्यांचा धडा आम्ही त्यांना या निवडणुकीत देणार आहेत. कारण ज्या ज्या वेळेस दादा आमचे केजमध्ये, अंबाजोगाईमध्ये, वाघाळा या ठिकाणी आले, त्या ठिकाणचे आमदार असतील, त्यांचे चेले चमचे असतील, कुणीही त्यांचा या सत्कार म्हणा, या स्वागत म्हणा ते केलेलं नाही. त्यामुळे त्या केज मतदारसंघात प्रचंड रोष आहे. का रोष आहे? कारण तो एकतर या कोणत्या ह्याच्यात मोडत नाही. एससी समाजाचा तो मतदारसंघ आहे आणि ते मारवाडी समाजाचे आहेत आणि त्या ठिकाणी मराठा समाज हा जास्त आहे, दलित समाज जास्त आहे आणि मनोज दादा पाटलांच्या माग त्या ठिकाणचा 18 पकड जातीतला समाज आणि मराठा समाज हे मिळून वज्रमुठ करून दादाचं नाव त्या ठिकाणी झेंडा लावल्याशिवाय राहणार नाही. जय जिजाऊ, जय शिवराय.